आपलं नेमकं कोण आहे आणि काय आहे या प्रश्नांची उत्तरं माणूस आयुष्यभर शोधत असतो. आज या प्रश्नाचं उत्तर जे असतं ते उद्या नसतं. आपल्याला कोण माझं म्हणतं किंवा आपला समजतं याची उत्तरं स्थिर नसतात. संसार आणि व्यवहारी जगात या प्रश्नांची उत्तरं गरजेनुसार बदलत असतात. गरज संपली की माणूस बदललेला असतो. आपल्याला हा बदल अनपेक्षित असतो. त्यामुळं आज आपली असलेली माणसं परकी कशी होतात आणि का होतात या प्रश्नांनी आपलं मन हैराण होतं. जो आपला झालेला आहे तो कायमचा आपला राहावा आणि ज्यानं आपल्याला आपलं मानलेलं आहे त्याचं मानणं कायम स्थिर राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण प्रत्यक्षात ते घडत नाही. असं घडावं वाटत असेल तर जो न बदलणारा आहे, जो स्थिर आहे आणि ज्याला आपल्याकडून कोणतीच अपेक्षा नाही त्याला आपलं करावं, त्यालाच आपलं मानावं, आपण स्वतःलाही त्याचं मानावं. असं या जगात फक्त संत आणि देव आहेत. भागलिया मज घेतील कडिये, त्याची याने जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. असा संतांचा महिमा विश्ववंदनीय जगद्गुरू तुकोबाराय यांनी वर्णन केलेलं आहे. मानवी देहधारी कोणतीच अपेक्षा आणि कोणाकडूनही न ठेवणारे या जगामध्ये फक्त संत आहेत. आपण ज्यांना आपलं मानतो, समजतो ते सगळे गरजेनं आणि स्वार्थानं बरबटलेले आहेत. नव्हे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, धरीशी अभिलाष झणे. अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठो धरा. नित्य असणारा, सत्य असणारा, स्थिर असणारा या विश्वात फक्त परमात्मा आहे. त्याला आपला केला की जीवनात आपण कधीच पोरके होत नाही आणि आपल्या जीवनातील सुख कोणालाही हिरावून घेता येत नाही. आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेणे विना जीवा सुख नाही. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. आपण माझी माझी म्हणून त्यांना कवटाळतो किंवा मनात धरून बसलेलो असतो. ती नित्य नसतात, स्थिर नसतात. त्यातील काही मनापासून आपले असतील तरी त्यांच्या मृत्यूचा वियोग आपल्याला दुःख देऊन जातो, कारण ती नित्य नसतात. गरजेनुसार आपली झालेली, गरज संपताच बदललेली असतात, परकी झालेली असतात, कारण ती स्थिर नसतात. एखाद्यावर प्रेम करणं वेगळं, एखाद्याला मदत करणं वेगळं आणि एखाद्याला आपलं मानणं वेगळं. हा फरक भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर ज्याला पक्का समजतो तो आपला आणि परका जाणण्यामध्ये आणि मानण्यामध्ये कधीच चुकत नाही. म्हणूनच तो परखड असतो. ज्याला आपला कोण मानत नाही आणि ज्याला आपलं कोणी वाटत नाही त्याच्याजवळ नात्यातील आणि संबंधातील सगळी माणसं असली तरी तो खरा अनाथ आहे. त्याचबरोबर ज्याला कधीच न साथ सोडणारे, कधीच परका न समजणारे, कधीच न बदलणारे असे स्थिर, नित्य, सत्य जे फक्त देव किंवा संत आहेत, यांना ज्याला आपलं करून घेता आलं नाही तोही अनाथच आहे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगतसे भावे, असे ठावे सकळा. देव किंवा संत यांचं स्थान आपल्या जीवनामध्ये जर असेल तर आपण खरे सनाथ आहोत. फक्त कर्मकांडी आणि पाखंडी होता कामा नये. लेखन डॉक्टर आसबे ल म, अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार. मोबाईल नंबर 9822292713 9822292713. वाचन दत्ता सरदेशमुख.